सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. पण या महापुरुषाला लोकांना जातीत वाटलं. शिवाजी महाराज मराठ्याचा, भगवान बाबा वंजाऱ्याचा, सावता माळी माळ्यांचा, नरहरी सोनार सोनाराचा, रोहिदास चांभार चांभाराचा, महाराणा प्रताप राजपुताचा, बाळूमामा धनगराचा, बसवेश्वर वाण्याचा, शेवालाल बंजाऱ्याचा, बिरसा मुंडा आदिवाशाचा. जातीत वाटू नका दादाओ, आपण हिंदू आहोत त्याचा स्वाभिमान बाळगा. महाराज एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं फार सोपं आहे, पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं फार अवघड आहे. तेनेच पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. म्हणून आज आपण आपल्या धर्माबद्दल जागरा. हा सप्ताह म्हणजे आपल्या धर्माचं कार्य आहे महाराज. ही आपल्या धर्माची ताकद आहे, लक्षात ठेवा. म्हणून म्हणतात काय, पोरांची इच्छा आहे बनाएंगे मंदिर म्हणायचे. मग सर्वांनी हात वर करा बघा. जोपर्यंत टाळी आहे तोपर्यंत मी म्हणणार. एकदम सरळ. आता बनाएंगे मंदिर नाही, बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण ते प्यारा है, अवधपुरी का दाम बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर. ताली ताली ताली, एक ताली एक ताली. सपना ये पूरा हो रहा है हमने तमन में ठाना, सपना ये पूरा हो रहा है हमने मन में ठाना, हर हद को हम पार करे देखा है ये जमाना, हर हद को हम पार करे देखा है जमाना. अब हम नहीं होश बड़ा दिल में जोश जाए कुछ भी वाल जाम, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर. ताली 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 ताली. हाँ क्या बात है. मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा से होंगे काम, हम है दीवाने राम के. मर्यादा पुरुष राम मर्यादा से होंगे काम, हम है दीवाने राम के. मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा से होंगे काम, हम है दीवाने राम के. मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा से होंगे काम, हम है दीवाने राम के. हाँ राम जी की डोली चले बोले बजरंग बली, भक्ति अयोध्या धाम के. राम जी की डोली चली बोले बजरंग बली, भक्ति अयोध्या धाम के. राम जी का मंदिर बने खुशियों के दीप जल जाए कुछ भी वहां जाम, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, अवध तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, है मंदिर. सियावर रामचंद्र की, छत्रपती शिवाजी महाराज की. वा 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 वा. या चैतन्याने जाग होण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, चांगलं तरुणांची इच्छा होती हे म्हणावं. आणि मी तरुणांचा चाहता आहे महाराज. बघा हे सगळं टोळकं आपलंच आहे. आहे का नाही? अतिशय सुंदर. तुम्ही 2 तास कीर्तनाला येऊन बसता, अजून आपल्याला संप्रदायाने काय द्यायला पाहिजे महाराज? नाही दा, आता 2 मिनिट माणूस मोबाईल सोडून बसू शकत नाही. तुम्ही 2 तास सगळं विसरून कीर्तनाला बसलात, हेच परमार्थाचं वैभव आहे.
महाराज सप्त्यात खर्च होत असन पण ऐका महाराज, लक्षात ठेवा, निश्चित त्याचा फायदा काही ना काही झाल्याशिवाय राहत नाही हा. लक्षात ठेवा, निश्चित आज एवढे तरुण आज आपल्या इथं या ठिकाणी आले. महाराज हे कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि जाता जाता एक विनंती आहे, सुमितदादांची इच्छा आहे की आईची कविता म्हणायची, तेवढी कविता म्हणतो. आता 10 वाजले, मी माझ्या वेळेत थांबलो हा. आता सगळ्यांचीच इच्छा आहे का? हां बरं चला. वा, लक्ष देऊन ऐका. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई वडील आहे. महाराज आज सुमित दादा या ठिकाणी एवढा कार्यक्रम करू शकतात, याच्या मागं आई वडिलाचा आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा देवा आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची या. म्हणून यांच्या मायबापाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. म्हणून एकच जाता जाता सांगेल, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई वडील आहे. आणि ज्याच्या जीवनातले आई वडील गेले ना दादा, त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे, जोपर्यंत तिचे आई वडील जिवंत आहे तोपर्यंत तिचं माहेर चांगलं आहे. एकदा का तिच्या जीवनातले आई वडील गेले ना, माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. जिची आई गेली तिला आईची किंमत विचारा, ज्याचा बाप गेला ना दादा त्याला बापाची किंमत विचारा. ऐका बरं लक्ष देऊन. बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो हा. करंगळी कापल्याच्या वेदना माणसाला सहन होत नाही, पण जेव्हा सिजरची परिस्थिती असते ना, तेव्हा ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार आई सोडून जीवनामध्ये कोणी करू शकत नाही. ऐका, या जगाच्या पाठीवर चुकीला माफी कोणत्याच अदालतमध्ये नाही. या जगाच्या पाठीवर चुकीला माफी कोणत्याच अदालतमध्ये नाही. पण एक अदालत अशी आहे महाराज, तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात, त्याला आईची अदालत म्हणतात. त्या आईच्या अदालतमध्ये माणसाच्या कोणत्याच गुन्ह्याला शिक्षा होत नाही. ही अदालत आईची असते. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, पण आपला चेहरा न पाहता, आपले गुण अवगुण न पाहता, 9 महिने 9 दिवस आपल्यावर पोटातच जी प्रेम करते ना, जगात येण्याच्या अगोदरपासून पोटातच आपल्यावर जी प्रेम करते ना दादा, तिचं नाव आई आहे. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युग झाले आपल्याला पाहायला मिळतो. त्या पुंडलिकानं काय केलं होतं? पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केली होती. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, म्हणून सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरी तया सेवे शिकीर शरीर लोन कीजे. पण आज परिस्थिती अशी आहे ना, पके फल पेड़ो से रिश्ता तोड जाते हैं और आपाहीज माँ बाप हो तो बच्चे छोड जाते हैं. पिकलेलं फळ जसं झाडाला सोडतं तसे म्हातारे मायबाप झाले की मुलांना सांभाळायचा कंटाळा येतो. आहे लक्षात ठेवा बरं का. ऐसी कौन सी चीज़ है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है लेकिन भूख नहीं मिलती. पैसों से किताब मिलता है लेकिन ज्ञान नहीं मिलता. पैसों से बिस्तर मिलता है लेकिन नींद नहीं मिलती. पैसों से बंगला गाड़ी मिलते हैं लेकिन माँ बाप नहीं मिलते. गेलेली आई आणि गेलेला बाप, किती पैसे खर्च केले तर मिळणार नाही. या कोरोनाच्या काळात ज्याची आई गेली त्याला आईची किंमत विचारा, ज्याचा बाप गेला ना दादा त्याला बापाची किंमत विचारा. मी उदाहरण सांगेन तुम्हाला मोठ्याचं. मोदी निवडून आल्यावर पहिल्यांदा दर्शन घ्यायला कुणाचं जातात? आईचं दर्शन घ्यायला जातात. पंतप्रधानाला आईची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी एक खंत व्यक्त केली उद्धवरावांनी, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पण हे सुख पाहण्यासाठी माझे वडील बाळासाहेब जिवंत असते तर किती बरं वाटलं असतं. महाराज मुख्यमंत्र्याला बाप जाण्याचं दुःख आहे, पंतप्रधानाला आईची गरज आहे. आपण मुख्यमंत्री नाही आणि आपण पंतप्रधानही नाही. आपण प्रत्येक क्षणाला जिंकत यावं याकरता प्रत्येक क्षणाला हरत आलेले आपले मायबाप असतात बरं का. म्हणून दादा जीवनात 2 गोष्टीला घाबरा. तरुणांना माझी विनंती आहे, तुम्ही महाराज व्हावं, गायक व्हावं, वादक व्हावं एवढ्या मोठ्या अपेक्षा माझ्या तुमच्याकडून नाही आहेत. फक्त तुम्ही व्यसन करू नका ना आपल्या मायबापाला दुखवू नका, एवढाच नियम तुमच्यासाठी. एवढाच नियम आहे बस. तुम्ही जीवनात व्यसन करू नका ना आपल्या आईवडिलाला कधी दुखवू नका, एवढाच नियम पाळा. काही कमी पडणार नाही जीवनामध्ये तुम्हाला. मी सांगेन बघा तुम्हाला, जीवनात 2 गोष्टीला घाबरा, एक पाप आणि दुसरं बाप. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला आणि जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला. आपला बाप
आपला बाप कसा का असे ना महाराज दरुजात जरी बसलेला असला ना, कोण्या पाप्याची नजर आपल्या घराकडे जात नाही. बिन बापाच्या पोरानं काम केलं तरी लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझी विनंती आहे, आपल्याला मायबाप गेले की माणूस पोरकं व्हावं लागत असतं. बघा, तुम्ही शेतकरी आहात सगळे, तुमच्या शेतामध्ये एखादं मोठं झाड असतं बघा, ते फळ देत नाही हां, पण ते झाड शेतकरी तोडत नाही. पोरगं म्हणतं बाबा आपण हे झाड तोडून टाकू, बाप म्हणतो नको नको. पोरगं म्हणतो फळ नाही त्याला कशाला ठेवायचं आहे, बाप म्हणतो बाळ्या ते फळ जरी देत नसलं ना, त्याची सावली चांगली आहे. तसं घरातले म्हातारे माणसं सावलीला चांगले असतात हां. एकदा ते जर गेले ना तर उघड्यावर उन्हात जगावं लागतं महाराज. म्हणून त्यांच्या आधाराची गरज आहे. म्हणून म्हणतात ना, आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, मावळला आधार आईचा, मावळला आधार स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. तिन्ही जगाचा स्वामी जरी असेल आणि त्याला आई नसेल तर तो भिकारी आहे. सुंदर कविता म्हणणार आहे आणि थांबणार आहे. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार, तळपत्या उन्हात अन रख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे पास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेल, आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. एकदा साऊंड साठी जोरदार टाळ्या वाजवा बघा सर्वांनी. वा, अतिशय गोड झाला, तिथल्यापेक्षा बी भारी साऊंडची मजा आली. वा वा वा, अतिशय सुंदर, फार सुंदर सिस्टीम. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. सुमित दादांनी आपल्या जिल्ह्यातला माणूस, आपला जिल्हा, आपली बातमी हे सांभाळलं आणि मला या ठिकाणी बोलवलं. त्याबद्दल सुमित दादांना मी धन्यवाद देतो. भरपूर श्रोते, बाहेरगावचे किती लोक आहे हातवर करा बरं, बाहेरगावून आलेले. ओ बापरे, गावातले कारखान्यावर गेले काय ऊसतोडीला? नाही नाही नाही. वा, बाहेरगावून भरपूर लोक आले बघा. मग तुम्हा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि एक सूचना आहे, 3 तारखेला डोंगरकडा आपल्या फाट्यावर माझं काल्याचं कीर्तन आहे. 3 तारखेला जेव्हा ज्यांना शक्य होईल त्यांनी त्या कार्यक्रमाचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा. आयोजकांना विनंती आहे, जोरदार तयारी करा. आता ही ऊर्जा घेऊन चला हां. आणि सर्वांना विनंती आहे, आपण त्याला पण भरभरून सहकार्य करा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. भेटूया उद्याच्या भागात. जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली.